नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सामाजिक आरोग्य परिचर्या JNM फर्स्ट इयरचा आहे. त्यात बघणार आहोत आपण टिपालिया प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सामाजिक आरोग्य नर्सिंगचे तत्त्वे. चला बघूया. सामाजिक आरोग्य नर्सिंग ही एक विशिष्ट प्रकारची नर्सिंग सेवा आहे. आपण जे समाजामध्ये काम करतो नर्सचे, ते एक प्रकारची सेवाच आहे जी समुदायाच्या आरोग्य सुधारणेसाठी कार्य करते. आपण जे कार्य करतो ते समाजाच्या हितासाठीच करतो. यामध्ये व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय यांचा आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय आणि सामाजिक सेवेचा समन्वय साधला जातो. यात व्यक्ती, कुटुंब आणि सामाजिक यांचा आरोग्य गरजा पूर्ण वैद्यकीय सामाजिक सेवांचा समन्वय साधला जातो. एकमेकांची संबंध साधले जाते. सामुदायिक आरोग्य नर्सिंगची काही महत्त्वाची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. बघूया. समुदायाची सहभागिता म्हणजे समाजामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. समुदायाचा सहभागित्व हा समुदाय आरोग्य कार्यक्रमाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. समुदाय स्वतःच्या आरोग्य समस्याचे निदान करण्यात, उपाययोजना तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. म्हणजे समाजाने एकत्र येऊन त्यावर एखादी रोग आला त्यावर उपाययोजना करणे, मिळून उपाययोजना करणे आणि त्यावर अंमलबजावणी आणणे हे आवश्यक आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोन. समुदाय आरोग्य नर्सिंग हा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे, जो व्यक्ती, कुटुंब आणि समुदायाच्या सर्व गरजा विचारात घेतो. यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आरोग्य यांचा समावेश होतो. इथे सगळ्यांचाच विचार घेतला जातो. आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आणि आर्थिक गरजा याबद्दल विचार केले जातात. प्रतिबंधात्मक दृष्टिकोन. समुदाय आरोग्य नर्सिंग हा प्रतिबंधात्मक दृष्टिकोन आहे, जो रोगाची प्रतिबंध करण्यावर आणि आरोग्य परिवर्तन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रतिबंधक म्हणजे सामाजिक परिचर्या ही एक दृष्टिकोन आहे. म्हणजे एक सामाजिक परिचर्या आपले ज्ञान, आपली जवळची माहिती त्यांना सांगून त्याबद्दल आरोग्य शिक्षण देऊ शकतात. ठीक आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना समावेश होतो. समन्वय आणि सहकार्य. सामुदायिक आरोग्य नर्सिंगमध्ये इतर आरोग्य सेवा प्रदात्यांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी आणि इतर संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक समन्वय आणि सहकार्य करणे आवश्यक आहे. एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे. निरंतर मूल्यांकन. समुदाय आरोग्य कार्यक्रमाचे नियमितपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची प्रभावीपणा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करता येईल. कार्यक्रम करणे आवश्यक आहे. जसे एड्सचा कार्यक्रम होतो, आपल्याकडे लसीकरणाचा कार्यक्रम होतो. सामाजिक न्याय आणि समानता. समुदाय आरोग्य नर्सिंगमध्ये सर्व लोकांना समान आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय आणि समानतेचे तत्त्वाचे पालन केले जाते. म्हणजे सरकारी असो, म्हणजे गरीब असो या अमीर असो, सगळ्यांना समान ठेवले पाहिजे आणि सगळ्यांना
भेदभाव न करता त्या सगळ्यांना आरोग्य लाभले पाहिजे. सामुदायिक आरोग्य नर्सिंगचे हे काही प्रमुख तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे पालन करून सामुदायिक आरोग्य नर्सिंग सेवा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवता येते.